रामाचा राज्यकारभार सुरळीत चालू होता. कुणाच्या तक्रारी नव्हत्या. लोक सुखी समाधानी होते. पण तरीही राजानं कर्तव्यदक्ष म्हणून अधूनमधून प्रजा काय म्हणते याचा कानोसा आपल्या हाताखालच्या मंडळींद्वारे घेणं इष्ट असतं. त्या दृष्टीनं रामानं प्रजेत आपल्याविषयी काय भावना आहेत, आपल्या मागे लोक काय काय बोलतात याची चौकशी सुरू केली. तेव्हा एकानं स्पष्टपणेच रामाला सांगितलं, राजे, प्रजा खूप सुखात आहे, परंतु जिला रावण स्पर्श झालाय, जी रावणाकडे 1 वर्षभर होती, ती सीता पवित्र राहणे अशक्यच आहे. हे ऐकून रामाला वाईट वाटलं. काय माझ्या प्रजेच्या मनातही असंच येते? नाही नाही, वास्तविक सर्व वानरसेना, लंकेचे सर्व रहिवासी, खुद्द विभीषण, हनुमंत या सर्वांसमोर सीतेनं अग्निदिव्य करून आपलं पावित्र्य सिद्ध केलं होतं. तरी सुद्धा प्रजाजनात कुठे कुठे असा आरोप पुन्हा पुन्हा केला जातोय हे ऐकून रामाच्या मनाला यातना झाल्या. रामानं ठाम निश्चय केला, पण नको नको नको, या सीतेचाही मोह नको. त्याचवेळी सीतेला दिवस गेले होते. तिला वनात किंवा कुठेतरी आश्रमात राहण्याचेच डोहाळे लागले होते. ही संधी साधून तिचे डोहाळे पुरवण्याचे निमित्त करून तिला कायमची वनात सोडून देण्याचा निर्णय रामानं घेतला. लोक समाधानासाठी आता हिचा त्याग हाच एकमेव मार्ग आहे. आपल्या चारित्र्यावरील लहान कलंकही नाहीसा करणं योग्य आहे. रामानं मनाशी असा विचार करून लक्ष्मणाला हाक मारून सांगितलं, लक्ष्मणा, उद्या सकाळी जानकीला गंगे पलीकडच्या वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ सोडून ये. मात्र तिला परत अयोध्येस आणू नको. फक्त तू एकटाच परत ये. यावर मला चर्चा नकोय. ही माझी आज्ञा आहे आणि ती तू पार पाडावीस अशी माझी इच्छा आहे. ठरवल्याप्रमाणे लक्ष्मणानं सीतेला गंगेपलीकडील वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी सोडलं आणि तो लगेच परतू लागला. त्यावर सीता म्हणाली, हे काय, मला इथे सोडून आपण लगेचच निघालात? क्षमा असावी वहिनी. श्रीरामांची, दादाची तशीच इच्छा आहे. माझा नाईलाज आहे. असं अग्निदिव्य करून मी माझं पावित्र्य सिद्ध केलं असतानाही रामरायांनी माझा त्याग केला तर ठीक आहे. माझ्या पोटात राजवंश वाढतोय, अन्यथा देहत्याग करून मी माझं जीवन संपवलं असतं. माते, भाऊजी, श्रीरामांना माझे प्रणाम सांगा आणि म्हणावं, तुमच्या सुखातच मी माझं सुख मानते. या तुम्ही. जशी आज्ञा माते. सीतामाईला वंदन करून अतिशय जड अंतःकरणानं लक्ष्मण अयोध्येला परत आला. तर मुलांनो, राजा कसा असावा? रामासारखा. जननिंदेचा बारीकसाही ठपका आपल्याला लागणार नाही याबद्दल काळजी घेणारा. रामाच्या वागणुकीवरून हेच सिद्ध होतं.